राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अपर्णा डोके यांनी एक अभिनव संकल्पना राबवत चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांसमोर नवा आदर्श ठेवलाय। पिंपरीकरांना अवघ्या 50 रुपयात त्यांनी पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत। तब्बल 800 प्रकारची पुस्तकं इथं मिळतात। एखाद्या राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस असेल तर त्यांचे स्थानिक कार्यकर्ते जे आहेत तो हा वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करतात। बऱ्याच स्थानिक नेत्यांचा कल हा चमकोगिरीकडे असतो। मात्र पिंपरी चिंचवडमधील नगरसेविका अपर्णा डोके यांनी मात्र एक नवा आदर्श घालून दिलेला आहे। अपर्णा डोके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये पुस्तकांची विक्री जी आहे ती स्वस्त ठेवलेली आहे। अवघ्या 50 रुपयामध्ये कोणतंही पुस्तक नागरिकांना त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। काय सांगाल, कोणता हेतू ठेवून आपण ही जी आहे पुस्तक विक्री अवघ्या 50 रुपयात कुठलेही पुस्तक ठेवलेलं आहे? याच्या मागचा खरा हेतू आमचे नेते, आपल्या सगळ्यांचे लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि सुनेत्रा प्रतिष्ठान आणि अजब पब्लिकेशन जे कोल्हापूरचं आहे, खरं तर माननीय पवार साहेबांना वाचनाची अत्यंत आवड आहे आणि जो नवीन तरुण वर्ग आहे किंवा लोकांना कमी दरामध्ये उपलब्ध करून वाचन संस्कृती आपली टिकवण्यासाठी खरा उद्देश साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या माध्यमातून देणारा आहे। आपल्याबरोबर काही वाचकही जे आहेत जे या ठिकाणी ही जी अपर्णा डोके यांनी वेगळी आगळीवेगळी संकल्पना मांडली त्याचा फायदा करून घेण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, हा जो उपक्रम आहे त्याविषयी आणि एकूण पुस्तकांविषयी? हा जो उपक्रम त्यांनी केलेला आहे हा खरोखर म्हणजे शब्दात सांगता येणार नाही असा आहे। शरद पवार यांच्याच वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये स्थानिक नेत्यानं लावणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचवेळी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अवघ्या 50 रुपयामध्ये अपर्णा डोके यांनी पुस्तक विक्रीची ही अभिनव संकल्पना राबवलेली आहे। तिचं त्यामुळेच जास्त कौतुक करावं असं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।